होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण आई वर्सुबाईच्या पवित्र प्रंगणामध्ये खरं तर जमलेलो आहोत। आज आपली ही जी निवडणूक आहे ही सर्वसामान्यांची निवडणूक आहे। आपण आपल्या असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार सौ सुनीताताई बोराडे आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौ नीलमताई घोलप हे अतिशय सर्वसामान्य घरातल्या महिला आहेत आणि ते आपल्या भागामध्ये आपल्या सर्वसामान्यांचं जीवन हे सुखकर होण्यासाठी खरं तर अहोरात्र प्रयत्न करत आहेत। सुनीताताईंच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर सुनीताताई गेल्या 5-7 वर्षापासून आपल्या या भागामध्ये गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये खरं तर त्या ठिकाणी जात आहेत, त्यांचं काय समस्या आहे जाणून घेत आहेत। आणि नीलमताई या खामगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत, त्यांनी गेल्या 3 वर्षामध्ये त्या गावचा कायापालट केलेला आहे। अशी खरं तर ही निवडणूक आगळी वेगळी आहे। मला सांगायला अतिशय आनंद होतोय की ही निवडणूक आता जनतेने हातामध्ये घेतले। आपण पाहतोय तर सगळ्या महिला उत्स्फूर्त पद्धतीने सुनीताताई आणि नीलमताई आणि कमलताईच्या पाठीमागे खरं तर आहेत। त्याचप्रमाणे संपूर्ण समाज हा आज एकवटलाय, हा याच्यासाठी एकवटलाय कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आज आमचे पांडुदादा पाठीमागे आहेत, सगळी ज्येष्ठ मंडळी या निवडणुकीमध्ये आहे। याचं कारण असं आहे की ही निवडणूक जनतेने याच्यासाठी हातात घेतली की गेल्या 15 ते 20 वर्षापासून आपला जो पश्चिम विभाग आहे, जो 12 तांबे जिल्हा परिषद गट आहे, त्या गटामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा आतापर्यंत झाल्या नाहीत। मग जिल्हा परिषद सदस्य कशासाठी पाहिजे तर जिल्हा परिषद हा गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पाहिजे। काय विकास केला पाहिजे तर गावामध्ये रस्ते पाहिजे, शाळा पाहिजे, अंगणवाडी पाहिजे, गटार पाहिजे, त्या ठिकाणी लाईटीची व्यवस्था पाहिजे, दवाखाना पाहिजे, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स पाहिजे, गावामध्ये व्यायामशाळा पाहिजे, गावामध्ये वाचनालय पाहिजे, दलित वस्ती सुधारली पाहिजे, त्या ठिकाणी पिण्याचं पाणी पाहिजे, शेतीसाठी पाणी पाहिजे। आज आपला तालुका जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांनी पर्यटन तालुका केलाय आणि जे 80% पर्यटन ऐतिहासिक पर्यटन आहे हे आपल्या 12 तांबे जिल्हा परिषद गटात आहे। मग त्या ठिकाणी पर्यटन विकासाच्या योजना बनवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य पाहिजे। आपण ही कामं होताना पाहिली का आतापर्यंत? पाहिली का? मग आपला जिल्हा परिषद सदस्य काय कामं करतोय, काय कामं करतोय जरा बघितलं? जिल्हा परिषद सदस्य आपलं काम करतोय, म्हशीच्या बाजारात जातोय, म्हशीच्या बाजारात जाऊन काय करतोय? बैलाचा व्यापार करतोय। त्याचा फायदा सर्वसामान्याला आहे, कधी बघितलाय तुम्ही? मग हा म्हशीचा बाजार करणारा जिल्हा परिषद सदस्य हा जर आला, याच आपण लोकांना उपाधी देतो काय? आपला माणूस, हक्काचा माणूस, कामाचा माणूस, लोकनेते, अशा पदव्या असतात ना लोकांना। महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी याच्या पदव्या काय? आग्यामोळ, वादाळ। आणि आता तर हाईट झाले, आपण आताचे जे उमेदवार फिरतात ते म्हणतात मी लय डेंजर आहे। मग डेंजर म्हणजे काय? चिटाकणार का बुवा लाईटी सारखा? विचार येतो का नाही मनामध्ये? मग माझं असं मत आहे, मला टीका करायची नाही, परंतु एका गावचा सरपंच कमलताई असेल, नीलमताई असेल, किंबहुना शरददादाच्या माध्यमातून आपलं सर्वांचं कुलदैवत आई वर्सुबाई असेल, तिथं 2 कोटीचा निधी दिला, रस्त्यांना 4.5 कोटीचा निधी दिला। आपला हा असणारा तांबे बारव जिल्हा परिषद गटामध्ये CRF फंडामधून 500 कोटीचा निधी दिला सिमेंट कॉन्क्रीटसाठी। मग ही कामं कोणी करायची आता? ही कामं जिल्हा परिषद सदस्यांनी करायची आहेत। आज आमचा हातवीज गावामध्ये कांचन धबधबा आहे, माहिती आहे सगळ्यांना, त्या ठिकाणी उतरायला 2.5 कोटी रुपयाचा निधी दिला। मग ही कामं करायची आहेत। आपला जिल्हा परिषद सदस्य काय करीत होता तुम्हाला सांगतो, पांडुदादा जिल्हा परिषदेला आम्ही गेलो जेलजीओच्या एक्झिक्युटिव्ह कडे, ते सांगत होते स्क्रीनवरती कॉम्प्युटरवरती का या ठिकाणी बाबा ह्या गावचं ही इथं विहीर नाही, इथं अडचण आहे जागेची। आपला जिल्हा परिषद सदस्य आला, म्हणला कॉम्प्युटर मध्ये काठी घाला। काय म्हणला? कॉम्प्युटर मध्ये काठी घाला। आता काठी घालायची असते का त्या कॉम्प्युटर मध्ये? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खरं तर आहेत। बरं, आता हे म्हणतात का ही कामं आमदार खासदाराची आहेत? बाबा, तुला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला होता। अध्यक्ष म्हणजे काय? राज्यमंत्री दर्जा, जो डायरेक्ट मुख्यमंत्र्याशी बोलू शकतो, जो डायरेक्ट कलेक्टरशी बोलू शकतो, जो डायरेक्ट खात्याच्या मंत्र्याशी बोलू शकतो। मग ही कामं यांनी काय करायला पाहिजे होती? तर आदिवासी भागामध्ये रस्ते पाहिजेत,
बुडीत बंधारे पाहिजे, सिंचनासाठी पाणी पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, जर आपल्याकडे शेतीसाठी पाणी मिळालं, तुम्ही जाणार का बनकर फाट्याला? जाणार बनकर फाट्याला? जाणार नाही. मग ही कामं काय करायला पाहिजे? ही कामं जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार आणि खासदारांकडे मांडायला पाहिजे. हे आमदार आणि खासदारांकडे कोणतं काम घेऊन जात आहे? मला केवाडीचा आणि तिकडचा पूल करायचे म्हणला, त्या पुलासाठी मला पैसे द्या. बरं, त्याचा आराखडा तयार केला, तिथं इंजिनियर नेले, काहीच नेले नाही, फक्त हा बोलका पोपट बोलतो. यांनी काय काम केलं? जिल्हा परिषद अध्यक्ष असताना अख्ख्या भागामध्ये पिकअप शेड बांधले आणि ते पिकअप शेड बांधले, त्याची दुरुस्ती आता केली. आणि काय झालं, आपल्या भागामध्ये दवाखाना लांब आहे. एका महिलेची डिलिव्हरी रस्त्यामध्ये होत असताना महिलांनी त्या पिकअप शेड मध्ये डिलिव्हरी केली. त्या बाबदार काय म्हणला की माझ्या बांधलेल्या पिकअप शेड मध्ये महिलेने बाळाला जन्म दिला म्हणून आज साडी चोळी घेऊन गेला. म्हणजे असा कोणी माणूस असतो का? मग यांनी काय करायला पाहिजे? आपल्यामध्ये अँब्युलन्स असली पाहिजे, चांगला दवाखाना असला पाहिजे. आज आपण पाहतोय सर्प चावला तरी माणूस मरतो. आज आपल्या भागामध्ये तुम्ही सगळे आपण नरक यत्न सहन करतोय, याच्यासाठी सहन करतोय. आपल्याकडे दसक्रिया शेड आहे का? पावसाळ्यामध्ये जर दसक्रिया आली पांडुदादा, वरून पाऊस पडतोय, खाली माणूस जेवतोय. आणि या वाईट अवस्थेमधून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर आपल्याला ही निवडणूक हातात घेऊन जिल्हा परिषदेच्या उमेदवार असणाऱ्या सुनीताताई आणि नीलमताई आणि कमलताई यांना भरघोस मताने निवडून दिलं पाहिजे. माझं असं ठाम मत आहे. आपल्याला भरपूर गोष्टी मला खरं तर या निमित्ताने आपल्याला सांगायचे. जिल्हा परिषद सदस्य जर जागृत असला तर जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, मुंडे आमदार साहेब होऊन गेले, त्यांनी काय केलं? शाळा सुरू केल्या. शाळा सुरू करून कितीतरी लोक आपली शिकली, कितीतरी नोकरीला लागली. हे काय म्हणते? मुंडे आमदारांचं मी राजकीय वारसदार आहे. आता तुम्ही मला सांगा, मुंडे आमदार आणि यांची कधी तुलना होईल? कुठलंच काम केलं नाही. मला तुम्ही सांगा, हे जर भाषण करायला लागलं तर आता आज भागामधली सगळी लोक एकत्र का आली? तर आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. सगळी लोक एकत्र आली तर हा म्हणला अलिबाबा आणि 40 चोर. अरे बाबा, तू दरोडेखोर, तू लुटारू, हे तुला माहित नाही? म्हणजे सगळं लुटून यांनी पुढे नेले, घरी नेले. ताडपत्री घेतली स्वतःच्या नातेवाईकांना, गिरण घेतली स्वतःच्या नातेवाईकांना. तुम्हाला सांगतो, गिर गायची योजना दिली स्वतःच्या नातेवाईकांना, लाईटीचा वीज पंप दिला, गिरण काय दिलं, आपलं इंजिन दिलं स्वतःच्या नातेवाईकांना. सर्वसामान्यासाठी काय केलं? आज मी त्या उमेदवाराचा सुनीताताई प्रश्न ऐकला तर मी आदिवासी भागाचा पाण्याचा प्रश्न मिटवणार. अरे तुमच्या गावामध्ये सरपंच तुम्ही, तंटामुक्ती अध्यक्ष तुम्ही, सोसायटीचा चेअरमन तुम्ही, गोडेगावला तिकडं महामंडळाच्या संचालकाला मतदान द्यायला तुम्ही, पीडीसी बँकेला तुम्ही, आणि तुमच्या गावात पियाला पाणी नाही. आदिवासी भागाचा प्रश्न कसा काय मिटवणार? हा प्रश्न सातत्याने प्रत्येकाच्या मनामध्ये आला पाहिजे. माझं असं मत आहे की आता सुनीताताईंनी जे योगदान आदिवासी समाजासाठी संपूर्ण विभागासाठी दिले, कुठल्याही प्रकारची पूर्व पश्चिम दरी न ठेवता आपल्या या सुनीताताईला भरघोस मताने, नीलमताईला भरघोस मताने निवडून देण्यासाठी आता निवडणूक 7 तारखेला आलेली. आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अचानक गेले. त्याचे दुःख फार प्रत्येकाला आहे पांडुदादा, प्रत्येकाला. म्हणजे आम्ही जरी विरोधी पक्षामध्ये असलो तर त्याचं दुःख प्रत्येकाला आहे. आता काय करी सुटलंय? गळकाडी सुटलंय. आणि काय म्हणतोय? अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर माझ्या उमेदवाराला मतदान करा. बाबा, अजितदादांच्या प्रति आम्हाला प्रचंड तळमळ आहे. तू जे आम्हाला नरकामध्ये घातलंय, तू जे आमची वाताहत केले, आज आपल्या मुलांना शिक्षण नीट नाही. कितीतरी आज लोक पुढे जाऊन गेले. गरीबाचा पोर कधी बीडीओ होऊ नये, गरीबाचा पोरगा कलेक्टर होऊ नये, या कधी विचार आपण केलाय का? आपण काय करतोय का थोड्या गोष्टीसाठी का बाबा हा डबल देतोय, पिशव्या देतोय, कुठेतरी 500 रुपये देतोय आणि घ्या. मी तर म्हणतो, तो आतापर्यंत म्हणायचा मटन कोणचं खान, बटन आमचा दाबा. आता तुम्हाला सांगतो, मटन त्याचं खा आणि बटन सुनीताताई आणि नीलमताईचं दाबा. काही फरक पडत नाही. काही कष्ट करून पैसे आणलेले नाही. सगळ्यांना माहिती आहे चोऱ्या करून पैसे आणलेले. त्याच्यामुळं मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो की आपण या वेळेस, मी तुम्हाला सांगतो, अगदी सुकाळवेडे आंबे हातीस पासून तर इकडं आज पिंपळगाव सिद्धनाथ पर्यंत इथं सगळी महाराज मंडळी आहे. सगळे पिंपळगाव सिद्धनाथचे आणि खामगाव कॉलनी माणिकगावची लोक आहेत. या वेळेस बाकी पांडुदादा एकाही गावातून लीड मिळणार
नाही. सुनीताताई, नीलमताई आणि कमलताईचा आजच विजय झाला या वर्षबाईच्या मंदिरामध्ये. मी सांगतो फक्त आपल्याला लीड वाजायची का, तर सुनीताताईने केलेले कष्ट हे आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आहेत. काही आधार नाही. आज ठरवलं असतं ना त्या महिलेने तर पुण्यामध्ये आयुष्य आरामामध्ये राहिली असती. काहीच कारण नाही आपल्या बांधावरती फिरायची. परंतु तिला माहिती आहे माझ्या महिलांचा हांडा डोक्यावरचा खाली आला नाही. माझ्या महिला बनकर फाट्याला 5 वाजता उठून त्या ठिकाणी जावं लागतंय. मध्यंतरी एक घटना घडली आपल्याला माहितीये, पिकअप पलटी झाला आणि पांडुदादा आपण सगळे या व्यवस्थेमध्ये राहतोय. तिकडे आमचे बाळासाहेब आहेत. या सगळ्या व्यवस्थेमध्ये राहत असताना पिकअप पलटी झाला, अपघात झाला. 2 महिलांना प्राण गमवावा लागला. काही महिलांचे हातपाय त्या ठिकाणी तुटले, कोणाला कुठं लागलं, प्रचंड जखमी महिला झाल्या. या बाददारांनी काय केलं, हा गेला आणि त्या ड्रायव्हरची मुलाखत घेतली. आणि काय जर समजा दारू पिऊन गाडी चालवली तर इन्शुरन्स मिळत नाही. यांना ड्रायव्हरची मुलाखत घेतली. ड्रायव्हर म्हणला मी 90 पेलो होतो. मिळेल का इन्शुरन्स? नाही मिळत. पुढे जाऊन ही जी पिकअप गाडी आहे ही गुड्स कॅरियर आहे, म्हणजे काय माल वाहतूक आहे. तिच्यामध्ये महिला माणसं वाहता येत नाही. हा महिला गाडीमध्ये 50 महिला बसल्या होत्या, म्हणजे मिळेल का इन्शुरन्स? म्हणजे जिथं लोकांना फायदा व्हायचा तिथं हे नुकसान करतंय, असं खरं तर हे वादळ आहे. बरं काय सांगतोय, ऍक्सिडेंट झाला मी गेलो, मी पुढे पाण्यात माणूस बुडाला मी गेलो. आतापर्यंत तुम्ही कोणी मला उठून सांगा, आज इथे पत्रकार आहेत, माझं जाहीर आव्हान आहे, ज्याच्या घरामध्ये ऍक्सिडेंट झालाय त्याला यांना 5 रुपयाची जरी मदत केली असेल तरी त्याचा आपण जाहीर सत्कार करू. अजिबात 1 रुपयाची मदत करीत नाही. किंबहुना त्या ठिकाणी इन्शुरन्सची मदत मिळून देत नाही. याच्या स्वतःच्या स्टंट पायी, याच्या प्रसिद्धच्या हवेशापोटी आज आपलं प्रचंड नुकसान होते. तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदेच्या सीओच्या केबिन मध्ये एकदा मी गेलो होतो आणि ते अचानक महोदय आले. यांनी काय करायला पाहिजे, साहेब माझ्या भागामध्ये रस्ता नाही, माझ्या भागामध्ये गटार नाही, साहेब माझ्या इथं दलित वस्तीला सुधारणा करायची. हा साहेबांना म्हणला साहेब व्हॉट्सअप उघडा, व्हॉट्सअप आणि युट्यूब बघा, माझे 500 व्हिडिओ त्याच्यावर. व्हिडिओ काय चुलीत घालायचेत का? चुलीत घालायचेत का ते व्हिडिओ? काय त्याचा फायदा आहे का गोरगरिबांचा? तिच्यातून काही आहे का? गोरगरिबांच्या सुखदुःखामध्ये जातो. तुम्ही बसलेले जात नाही, तुम्ही बसलेले लग्नात जात नाही. आणि अशा पद्धतीने हा सगळा प्रकार आपण तेवढा खर तर म्हणतोय. मध्यंतरी बघा रड गाणं गात होता, काय मला जेल झाली. तुम्ही मला सांगा, असा कोणता जगातला माणूस आहे का वाढदिवसाला कार्यकर्त्यांना हार देतो आणि गळ्यामध्ये घालतो, स्वतःच नाचतो, असं पाहिलंय का? बरं, विना परवानगी रस्त्यावरती मिरवणूक काढली, विना परवानगी डीजे लावला. बर ऍक्सिडेंट झाला, पळून जायची काय कारण होती? त्या माणसाला मदत करायला नको? अहो 3रा मुलगा मानला आणि हा म्हशीच्या बाजारामध्ये नोटाचा बंडल तोंडात ठेवतो आणि असा नाचतो माकडासारखा तिकडं. म्हणजे ही काय हा जिल्हा परिषद सदस्य होऊ शकतो? हा, याची सगळा विचार खर तर या निमित्ताने झाला पाहिजे. पाण्यात माणूस बुडाला, तिथल्या ग्रामस्थांनी माणूस बाहेर काढला. शेवटच्या दिवशी गेला, म्हणला तिथं जाऊन व्हिडिओ करायला लागला. तिथल्या ठाकर समाजाच्या महिलात आपल्या त्या म्हणल्या तू इथून निघणं तर वाहनानेच हानितो म्हणले. मग तिथून तो पळाला. म्हणजे अशा पद्धतीने हे काम खर तर आता चाललंय. आणि आता